अरे गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. अरे गाडी. ये ना आतमध्ये. नाही नाही इथंच ओके आहे मी. बरं बोला ना कांता. पप्पा येऊ शकले नाही भाडे घ्यायला म्हणून मी आले. बरं झालं एकदम भारी काम केलं तुम्ही. किती होतं तसं भाडं तुमचं? काहीतरी 3,500-4 हजार बोलत होते पप्पा. चुकतंय तुमचं 5,000 रुपये भाडे. करा ना ऐका ना मला तुमचा नंबर द्या. मी तुम्हाला आहे ना ऑनलाईन पैसे सेंड करेन. देतोय तर मागच्या महिन्यात पण देऊन टाक. मला जातो घरी झालंय मा काम. बरं ये बसा. मालक तुम्हाला माहिती मी किती गरीब आहे. अबे साले हे जरा पाणी 6 महिन्यापूर्वीच माझा बाप मेला हो. आणि आमच्या घरात तो एकटाच कामावणार होता. आता आमच्याकडे 1 रुपया पण नाही राहिला आणि त्यात तुम्ही असं भाडं मागायला आले कसं जमन. वा 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 काय भारी ऍक्टिंग केली. अरे बाळा तुझ्या कॉलेजला शिकायला जातो ना त्या कॉलेजची फी लाख रुपयांच्या पुढे आहे. आणि मी तुला तिथं जाताना बघितलंय. आणि एवढं पैसे आणता कुठून रे? खोटं बोलतो का माझ्या संग? यार आता म्हाताऱ्याला सगळं खरं सांगायला लागलं भाडं द्यायला लागलं. हो घर मालक जरा लेना का बोलू वेगळ्या घर भाडे. आता कसं काढलं पैसे हा? अरे पैसे द्यायचे नाही म्हणून स्वतःच्या बापाला मारलं तुम्ही. एवढं कुठं खोटं बोलतात काय? मालक तुम्ही माझ्या बापाला बोलू नका. कारण की माझ्या बापाच्या एका निर्णयामुळे मी आज त्या कॉलेजमध्ये शिकतोय. आणि त्याच निर्णयामुळे आम्हाला 2 कोटी रुपये भेटलेत. आणि त्याच्यातून आमचं घर आणि शिक्षण चालतंय. लय पुढचं बोलायचं नाही मालक. 2 कोटी? होय असं खंतर नाही घातला तुझ्या बापानी. माझ्या बापांनी टर्म इन्शुरन्स घेतला होता त्यामुळे आम्हाला 2 कोटीचा क्लेम मिळाला. 2 कोटीचा क्लेम? अरे मग त्यासाठी तर लय खर्च केला असन. नाही मालक हा लाईफ इन्शुरन्सचा प्युरिस्ट फॉर्म असतो आणि तो लय महाग पण नसतो. कारण की त्याचा प्रीमियम 400 ते 500 रुपयापासून सुरू होतो. तो बाप तर चांगला हुशार होता रे. तुला त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकायला भेटलं असते. पण नाही खोटं बोलायला शिकला ना तू. माझा बाप जितका हुशार होता आणि तितका जबाबदार पण होता. मी कामाला लागलो नाही मी माझ्या पहिल्या पगारातून टर्म इन्शुरन्सचा प्लॅन घेणार. आणि तुम्ही जितक्या लहान वयात प्रीमियम घेतात तितकाच तो कमी भरावा लागतो. बरं मला एक सांग तुझ्या बापन तो कसा प्लॅन घेतला होता काय माहितीये का तुला? मी त्याची लिंक आहे ना माझ्या बायोमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ना योग्य तो प्लॅन निवडा. आणि तुम्ही ऑनलाईन घेतला ना तुम्हाला चांगला डिस्काउंट पण मिळेल. बरं निघतो मी आता. आणि ऐक पुढल्या महिन्यापासून आहे ना भाडं वेळेत आलं पाहिजे. आज येतो टाइम फक्त भाडं घ्यायला तुमच्या पुरीला पाठवा. लाकीत राहा भाडेकऱ्या.